बघू शकता भरपूर अशी रॅली निघालेली आहे। लोकच्या रॅलीला प्रतिसाद चांगला मिळतोय। स्वागत आहे तुमचं न्यूज मराठी 24/7 मध्ये। आपण आहोत सावंगी इथे नायगाव या गावामध्ये। इथली जी महाविकास आघाडीच्या ज्या उमेदवार आहेत डॉक्टर फरहाना तय्यब पटेल, बघू शकतो त्यांच्या प्रचारार्थ रॅली निघालेली आहे। भव्य दिव्य अशी रॅली आहे। वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस आणि उबाटा यांची जी महाविकास आघाडी झालेली त्यांचे ते उमेदवार आहेत। आपण बघू शकता त्यांच्या रॅलीला लोकांकडनं भरपूर असा प्रतिसाद मिळत आहे। अरे शूटिंग लाईव्ह चालू आहे। लोकांचा प्रतिसाद ऐसा भरपूर यकीन और एतमाद भरोसा है हमारी पार्टी पर। सेकुलर पार्टी है, कांग्रेस पार्टी है। और हमारे गाँव पहले से ही 25-30 सालों से हमारे बाप दादा इसी पार्टी के अंदर इसी पार्टी को लाइक करते थे। और हम भी चाहते हैं कि ये पार्टी सेकुलर पार्टी है और सब लोग इसी का समर्थन कर रहे हैं। आज बहुत अच्छा माहौल है नायगांव के अंदर। अल्लाह का एहसान है, अल्लाह का शुक्र है। इसके अंदर हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई हर मज़हब का इंसान जुड़े हुए पार्टी के अंदर। और तकरीबन हम चाह रहे हैं कि 5-5.5 हज़ार मतदान तकरीबन ये पार्टी हम ऐसे ले रहे हैं। आने वाली 7 तारीख को हम खुशी का जश्न मनाने की पूरी भरपूर उम्मीद रखते हैं। आपण बघू शकता लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे। डॉक्टर फरहाना तय्यब पटेल यांना जे महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत, सावंगी जिल्हा परिषद गटाचे लोकप्रिय उमेदवार आहेत। धन्यवाद। स्वागत आहे तुमचं न्यूज मराठी 24/7 मध्ये। महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत डॉक्टर शेख फरहाना तय्यब पटेल। आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया। नमस्कार मॅडम, स्वागत आहे तुमचं। 10 वर्षापासून एक सरपंच म्हणून निवडून नायगावात मी सरपंच म्हणून निवडून आलेली आहे। माझा कार्य आणि सोनी सोबत करते, म्हणजे लोकसेवा पण करताय तुम्ही। हा, दोन्ही खूप चांगली लोकसेवा आहे मॅडम की महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी आणि अजून वाटा यांची युती आहे। बघतच मॅडमचं पाठ जड दिसतं। तुम्ही काय आव्हान करणार मतदारांना? मी सगळ्यांना आव्हान करते, जास्तीत जास्त मला मतदान करून मला निवडून आणा। ज्यांची जी अपेक्षा असतील किंवा जे कामाचं असतील मी त्यांचं काम करेन। मोठं हॉस्पिटल किंवा साहजिकच तुम्ही डॉक्टर असल्यामुळे तुम्ही हॉस्पिटल आणणारच। हो, पण तुम्ही महिलांसाठीच्या आणि बेरोजगारांसाठी तुमच्याकडे काय विजन आहे, काय तुमच्याकडे उपक्रम राहील? आप क्या करेंगे, काय करणार तुम्ही महिलांसाठी? मी बचत गटद्वारा आणि लोकांना भेटून ज्यांचे ते समस्या ते बघू रोजगार उपलब्ध करून द्या करण्याची मी डॉक्टर फरहाना तय्यब पटेल। धन्यवाद।